सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारला चांगलंच फटकारलं। निवडणुका रद्द करण्याचा दिला इशारा, पण नेमकं कारण काय? महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणातील विसंगतीमुळे स्थानिक निवडणुका धोक्यात, सर्वोच्च न्यायालयाचा संताप, सरकारची भूमिकाच धोक्यात। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसी आरक्षण ठरवताना 50% मर्यादा ओलांडता कामा नये, अन्यथा निवडणुकांना स्थगिती दिली जाऊ शकते। न्यायालयाने राज्य सरकारने आदेशाचा चुकीचा अर्थ काढल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली आणि बांठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले। 11 मार्च 2022 रोजी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बांठिया आयोगाची स्थापना केली। माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखालील या आयोगाने जुलै 2022 मध्ये अहवाल दिला, ज्यात ओबीसींना एकूण 50% आरक्षण मर्यादेत 27% प्रतिनिधित्व देण्याची शिफारस होती। या शिफारशीनुसार राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरसकट 27% ओबीसी आरक्षण लागू केले, परंतु काही जिल्ह्यात आधीच अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण जास्त असल्याने एकूण आरक्षण 50% मर्यादे पलीकडे गेले, ज्यामुळे अनेक महापालिकांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या। नाशिक, पालघर, नंदुरबार, धुळे, रायगड, गडचिरोली, यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या मोठी असल्याने एसटी आरक्षण 14 ते 24% दरम्यान आहे। एससी आरक्षण सुमारे 12% आहे। या दोन्हींवर 27% ओबीसी आरक्षण जोडल्याने एकूण आरक्षण 50% अधिक झाले। म्हणूनच याचिकाकर्त्यांनी बांठिया आयोगाच्या अहवालालाच आव्हान दिलं असून स्वतंत्र समिती स्थापण्याची मागणी केली। ओबीसी आरक्षणातील तिढ्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत। मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते, परंतु मतदार याद्या आणि पावसाळ्यामुळे निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या। नंतर न्यायालयाने 31 जानेवारी पूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला होता। सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकारची भूमिका पुन्हा तपासण्यात आली। यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलंय की आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणुका थांबवल्या जातील। या प्रकरणाची तातडीची सुनावणी बुधवारी होणार आहे। आता या सुनावणीवरच 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे। उमेदवारांनी 17 नोव्हेंबरला नामांकन दाखल केलं असून 2 डिसेंबर रोजी मतदान नियोजित आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या तीव्र निरीक्षणानंतर आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य बुधवारी होणाऱ्या सुनावणीवर ठरणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।